तर संध्याकाळी मस्त चहा बनवून घेतला. तर त्यानंतर मला बनवायचं होतं हटवलेलं पिठलं, ते पण कांदा घालून. तर तुम्ही कशा पद्धतीने बनवता ते सांगा. पिठल्याचे खूप सारे प्रकार आहेत, पण जे हटवलेलं आहे हे तर खूप छान लागतं. जसं आपण पित्राच्या वेळेस पण ते वड्या बनवण्यासाठी हटवून घेतो त्या पद्धतीने. तिथं कढईमध्ये जिरे, मोहरी, कढीपत्ता टाकला. त्यानंतर त्यामध्ये हिरवी मिरची आणि लसूणची पेस्ट टाकली. तिथं शक्यतो कांदा परतून झालं टाकणे तर खूप सारा ठसका होतो. तर एक बारीक कांदा उभा कट करून घेतला, तो छान परतून घेतला आणि थोडंसं मीठ टाकायचं म्हणजे कांदा छान परतला जातो. त्यानंतर त्यामध्ये थोडीशी हळद टाकली आणि पाणी टाकायचं 2 ग्लास, तुम्हाला जेवढं क्वांटिटी करायची असेल तेवढं. आणि त्यानंतर मीठ टाकायचं, बारीक कट केलेली कोथिंबीर टाकायची, छान एक उकळी काढून घ्यायची. त्यानंतर थोडं थोडं करून बेसन पीठ ज्यावेळेस हात आणि सोडायचं आणि लाटण्याने किंवा बेलण्याने तुम्ही असं हटून घेऊ शकता किंवा चमच्याने. त्यानंतर चमच्याने हलवून घ्यायचं छान, म्हणजे गुठळ्या वगैरे काही होत नाही. आणि थोडंसं वाफ काढून घ्यायची म्हणजे बेसन जे आहे व्यवस्थित छान शिजतं. त्यानंतर चपाती करून घेतली आणि मस्त पिठलं आणि चपाती तयार.